नमस्कार. आर-टी 2026 म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आर-टी मार्फत ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. आपण पाहतो की आर-टीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत आणि काही खुल्या वर्गांसाठी पण आहे आणि बाकी कास्ट कॅटेगरीज वाल्यांसाठी पण आहे. सोबतच दिव्यांग असतील त्यांच्यासाठी आहे, एच-आय-व्ही बाधित आहेत, त्यामध्ये परत करोनाबाधित जे करोनामध्ये आई-वडील गमावलेत तेही आहेत. तर कॅटेगरीचा फायदा आर-टीमध्ये होतो का? हा जो काही प्रश्न सारखा कमेंट बॉक्समध्ये येतोय आणि पालकांना वाटतं की आम्ही कॅटेगरीमध्ये असल्यानंतर आमचे लागण्याचे चान्सेस जास्त आहेत का? तर याचाच उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आर-टी मार्फत ॲडमिशन घेऊ इच्छितात येणाऱ्या वर्षासाठी, तर हा चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत एक WhatsApp ग्रुपची लिंक देतोय. एक शुल्क आहे ₹100 ते भरून तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करा. ज्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये वेळोवेळी अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील, की कधी ॲडमिशनचे फॉर्म सुटतात, फॉर्म अचूक कसा भरायचा, कागदपत्र काय-काय लागतात, तपासण्या कशा होणार आहेत, कोणकोणत्या तारखेला कोणकोणती प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि ॲडमिशन होणार आहे. त्यामुळे ₹100 शुल्क देऊन तुमचे तब्बल 8 ते 10 लाख रुपये तुम्ही शिक्षणावरती पाल्याचे वाचवू शकता. त्यामुळे आशा आहे हा ग्रुप तुम्ही जॉइन करा. सोबतच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, कॅटेगरीचा खरंच फायदा होतो का? आर-टीमध्ये जे ॲडमिशन्स होतात ते लॉटरी सिस्टममध्ये होतात. मग आता लॉटरीचा आणि कॅटेगरीचा काय संबंध येतो का? तर अर्थार्थी संबंध येत नाही. कॅटेगरी ही केवळ आणि केवळ तुमचं पात्रता डिसाईड करते. म्हणजेच काय, की तुम्ही खुल्या वर्गात असाल, ही तुमची एक कॅटेगरी आहे. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल तुम्ही पाहिजेत. म्हणजे काय, तुम्हाला 1,00,000च्या आतलं तलाट्याचं, तहसीलदाराचं उत्पन्नाचा दाखला लागतो. हे झालं ओपन कॅटेगरी. जर का तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये येत असाल, तर तुम्हाला त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या पाल्याच्या वडिलांचंच फक्त कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर त्यामुळं कॅटेगरीमध्ये फक्त तुम्हाला एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल ओपन कॅटेगरी किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल ही कास्ट कॅटेगरीच्या पालकांसाठी आहे. त्यासोबतच दुसऱ्या वेगवेगळ्या कॅटेगरीज अशा आहेत, की जे की दिव्यांग आहेत. आता दिव्यांगासाठी खरंच फरक पडतो का? तर होय. दिव्यांग ते पण त्यामध्ये 40% पेक्षा जास्त अपंगत्व असेल तरच दिव्यांगाचा फायदा होतो. अन्यथा त्याचा फायदा होत नाही. त्यासोबतच दुसऱ्या कॅटेगरीज आहेत. एकल महिला किंवा डिव्होर्सी आहेत किंवा फादरची डेथ झालेली आहे. तर त्याचा काही फायदा आर-टीच्या ॲडमिशन्समध्ये बिलकुलच होत नाही. परंतु जर करोनाबाधित तुमचे करोनामध्ये आई किंवा वडील गमावलेत, आई-वडील गमावलेले आहेत, असे जे आहेत दिव्यांग आणि करोनामध्ये आई-वडील गमावलेल्या पालकांचाच कॅटेगरीचा हा फायदा होतो. त्यांचा वेगळा राउंड होतो. त्यामुळे त्यांना लागण्याची शक्यता जास्त आहे. याच्या व्यतिरिक्त कुठंच कॅटेगरीचा फायदा होत नाही. त्याचं कारणही थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. कारण आर-टीमध्ये जी लॉटरी सिस्टम आहे, त्याच्या मागचं लॉजिक लक्षात घ्या, की 1 किलोमीटरच्या आत जर तुमची शाळा असेल तर घरापासून, तर चान्सेस हे जास्त आहेत. आणि पुन्हा 1 ते 3 किलोमीटरच्या आत जर शाळा असेल, तर त्याचे चान्सेस कमी आहेत. परंतु बहुतांश वेळेस असं होतं, की आपल्या घराची भिंत आणि शाळेची भिंत एक असूनही ॲडमिशन्स झालेले नाहीयेत. कारण शेवटी ती लॉटरी सिस्टम आहे. चान्सेस जास्त आहेत, पण लॉटरीमध्ये नंबर लागेलच असं नाहीये. तसं असतं तर मग शाळेच्या आजूबाजूलाच घरं बांधून लोकांनी तिथेच ॲडमिशन्स केले असते. परंतु तसं नाहीये. त्यासोबतच 1 ते 3 किलोमीटरमध्ये अंतर असण्याचे चान्सेस कमी असतात. परंतु तशाही ॲडमिशन्स होऊ शकतात. माझं स्वतःचं ॲडमिशन 1 ते 3 किलोमीटरमध्ये झालेलं आहे. त्यामुळं कॅटेगरी आणि लॉटरीचा अर्थार्थी संबंध नाहीये. कॅटेगरी फक्त तुम्हाला पात्रता डिसाईड करण्यासाठीच वापरण्यात येणार आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जे काही तुमच्या मनात कन्फ्युजन्स होते कॅटेगरीच्या बाबतीत मी ते सोडवलेत असं माझी अपेक्षा आहे. त्याच संदर्भात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. परत तेच प्रश्न येतात, की माझ्या पाल्याची तारीख ही आहे आणि यावर्षी फॉर्म भरायचा आहे का? तर कृपा करून माझे दुसरेही व्हिडिओज आहेत ते पहा आणि त्यावरती तुमचं समाधानकारक उत्तर मिळवा. धन्यवाद.